हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. कंटिन्यू करते व्लॉग, कारण एवढा पाहायला पण जायला पाहिजे लोकांना, आणि व्हिडिओची कॅपॅसिटी पण तेवढीच ठेवण्यात येणार आहे आता. तर आम्ही निघालो मॉलकडे खाली. पूर्ण मला वाटतं ग्राउंडला येणार ते. मिस्टर मला शिकण्यासाठी एकटीलाच ठेवत होते, म्हणजे पाठी. तू स्वतः चढ आणि उतर. आणि ते असे पुढे पुढे, मी पाठी पाठी. आम्ही लग्न झाल्यावर पण असेच होतं, ते पुढे पुढे, मी पाठी पाठी. आणि कोणाकोणाला आवडेल आमच्या लग्नातल्या गोष्टी, गमती जमती खूप आहेत. कॉमेडी, सुखाचे दुःखाचे. मी बहुतेक सुखाचे शेअर करणार आहे. हसी मजाक काय काय झालेले आमचे सुरुवातीचे सगळे लाईव्हमध्ये शेअर करेल मी. आणि ते पहा, स्मार्ट बाजारमध्ये आम्ही पोचलो. आवाज ठेवलेला, म्युझिक तिथं असतो चालू, पण तो कॉपीराईटच्यामुळं मी पूर्ण स्किप केला आणि व्हॉइस रेकॉर्ड देते, कारण नकोच ते टेन्शनच नको. आणि कोणाकोणाला असे कॉपीराईट किती व्हिडिओला लागलेत सांगा जरा कमेंटमध्ये. हे करा, मला YT मेसेज करा. आणि व्ह्यू पण माझ्या हल्ली आता कमीच होऊ लागलेत. सबस्क्राईब पूर्ण होत आहेत, पण व्ह्यू माझे कमी का व्हायला लागलेत मला कळत नाही आहे. मी तर 100% काम करते आहे. हे पहा, ओरिओ बिस्किट केवढ्याला आहे हे तिथं बोलून सांगितलेलं मी, पण नंतर मग लगेच म्युझिकमुळं स्किप केलं सगळं, आवाज म्यूट केला. तर हे आम्ही सगळं बघत होतो आणि लागणारेच वस्तू घेतल्या. घरी आल्यावर मी त्या तुम्हाला लाईव्हमध्ये शेअर केलेल्या आहेत. तर हे फरसाण वगैरे तुम्ही कधी बनवलेलं असतं काय माहिती नाही आहे. तर शक्यतो डेट बघून घ्या ज्यांना घ्यायचे ते. पण मी नाही प्रिपेअर करू शकत हे फरसाण चिवडा वगैरे घ्यायला, कारण पुण्याला आहे ना चितळेंचं मोठं शॉप आहे. भाकरवडी, फरसाण, चिवडा, लक्ष्मीनारायण चिवडा. इथे हल्दीराम वगैरे होते. हल्दीरामचं पण चांगले आहेत प्रॉडक्ट, पण शक्यतो ते पण तुम्ही डेट बघून सगळ्या वस्तू घ्याल तर त्या तुम्हाला एक्सपायरी डेट वगैरे बघून घेत जा. हे पूर्ण शेव आहे पहा. हे माझा बॉटल, बिस्किट. तर हे पण तुम्ही स्किप करा. स्टोरेज बॉटलच्या ह्या ज्यूस कधी काढलेला असतो तर आपण आणतो आणि तो मँगो फ्रुटी वगैरे पीत राहतो. तर उन्हाळ्यात वगैरे ते ठीक आहे, पण असं रेनी सीझनमध्ये काही एवढी आवश्यकता नाही. तुम्ही घरी फळं आणून ती कटिंग करून खा. नारळ पाणी फ्रेश असतो, कधीही अवेलेबल असतो. कटिंग तेव्हा प्यायच्याच अगोदर करतात पहा तुम्ही. तर असे ज्यूस प्या, असे बॉटल बंद पिऊ नका. आरोग्यासाठी घातक आहे ते. पूर्ण जे मॉलमध्ये असतात त्या गोष्टींचं मी तुम्हाला सांगते. आपण जाऊन ट्रॉल्यांमध्ये बघते ना मी, एवढे भरभरून घेत असतात. हे सुद्धा वाढलेलं आहे. डिओ लावायचं, पुन्हा आवश्यकतेनुसार आवश्यक तेवढेच घ्या. भाज्या पहा कशा ठेवलेल्या आहेत. तर हे खजूर वगैरे चांगल्या क्वालिटीचे असतात.
बाहेरचे पॅकिंग होऊन आलेले असतात, ते पण एक्सपायरी डेट बघून घ्यायचे. वेगळे वेगळे प्रकार आहेत भरपूर. आणि हे हेल्दी घ्या, असे खजूर घ्या, बदाम, काजू, कधी कधी नारळ पण असतात स्वस्तमध्ये, ते घ्या. आय होप तुम्हाला हे माझं नॉलेज आवडत असेल खरेदीविषयी. राखी पण आलेल्या मस्त. आता राखी पौर्णिमेचा पण ब्लॉग बनवते आणि आम्ही काय काय कसं एन्जॉय केला दिवस राखी पौर्णिमेचा, तो पण शेअर करते. तर इथे मी घेत होती प्रणितसाठी प्राचीकडून, पण ते छान दिसत होत्या. पहा तुम्ही, ही मस्त आहे डायमंडची. किमती पण अशा 40-100 पर्यंत होत्या अशा किमती. फक्त पाहिल्या. मला खूप मॉलमधलं सामान पाहायला आवडतं. घ्यायचे म्हणजे होतं हे घ्यावं ते घ्यावं, भांडे वगैरे आता पुढे आहे पहा. आणि डिश वगैरे मी घेतच असते. कधी काय माहिती मला ती चॅनलमुळं असं लागलंयच तर सर्विंग वगैरे दाखवायला. तर मिस्टर मला शूट करत होते, पार्टी गेलेत आणि मी एवढा वेळ शूटिंग घेते. आता तू पण अशी ट्रॉली घेतलेली मी थोडंसंच घेण्यापुरतं. 2 ट्रॉल्या असतात, एक अशी पुढे न्यायची आणि हे कमीत कमी. हे पहा, हे ऑफरमध्ये असतं ते मी घेते. कपड्याचं सर्फ एक्सेलचं लिक्विड पावडर, हे इथे मॉलमध्ये जाऊन घेते. चांगले पण मिळतात आणि डिस्काउंटमध्ये असतात. तर या वस्तू मी मॉलमध्ये जाऊन खरेदी करत असते. तर चपातीसाठी पेपर असतो, कॉईल पेपर. तर प्राचीला मग एक टिफिन कमी होतो, भाजी आणि पोळी त्या ह्याच्यात नेते. ते मी दाखवत होते. भरपूर कंपन्यांचे वेगळे वेगळे लिक्विड आलेले आहेत. तर जसे वॉशिंग मशीन, आता पहिले पावडर असायचे भरपूर प्रमाणात, आता हे लिक्विड आलेले आहेत. कसा बदल होत जातो पहा. साबण होता पहिला, नंतर पावडर आली, नंतर आता लिक्विड. तर हे मी बेडशीट वगैरे पाहायला गेलेली. तर रेनकोट आम्हाला दोघांना घ्यायचे होते असे वॉकिंगला जाताना, छत्रीच्या ऐवजी, कमी किमतीमधले. आणि आम्हाला गोव्याची पण एक पावसामधली पिकनिक करायची होती, म्हणून आम्ही रेनकोट का छत्रीच घ्यावी म्हणून बघत होते. तर येणारे व्लॉग हे तुम्हाला थोडे आउट ऑफ पण दिसतील. कुठे कुठे बाहेर एक्सप्लोर केलेलं आहे, गेलेली आहे, प्रवास बघायला मिळेल. तर तुम्ही कंटिन्युटी ठेवा. गणपती ब्लॉग येईल आपला, गणेश उत्सवाचा. मी कोणते कोणते गणपती अटेंड केले होते, कोणाकोणाच्या घरी गेलेली पूजेला, सगळं दाखवणार आहे. या वर्षी मला कोण नवीन लोक भेटले, सगळं मी शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये. तर हे मला खूप पाहायला आवडतं. कपडे, भांडे तर मला खूप कपडे नाही एवढे आवडत, पण भांडे मला वेगळे वेगळे नवीन नवीन पाहायला, किचन सजवायचं, हे सगळं खूप हे असतं. हे आलेच भांड्याकडे. पूर्ण हा सेट होता थाळीचा, वाटी वेगळे वेगळे आता आलेले आहेत सगळे. तर ते किमती, एक थाळी मला घ्यायची अशी पूर्ण सजवताना दाखवायला.
आता पण मी घेतली आहे केळीच्या पानाच्या आकाराची प्लेट आणि हे घेतलेलं आहे. तर तुम्ही आपण असेच फिरता का मॉलमध्ये? फिरत असाल तर कमेंटमध्ये सांगा काय काय मिळतं ऑफरमध्ये, काय काय विकत घेतले आहात तुम्ही, पण खरेदी करता का? हे डबे, हे पहा प्लेटी, असे फॅन होता वाटतं, छोटा मिनी फॅन असतो ना लाईट गेली का सेलवरती. एक चम्मच पहा कसं आहे वेगळा डिझाईन, चपाती ठेवण्याचं आहे. जार, मला ॲक्च्युली हा डिनर सेट घ्यायचा आहे. म्हणजे एकदम काचेचे असतात ते, बाउल, प्लेट, वाटी, ओव्हनला पण यूज करू शकतो. एवढ्या फॉर्ममध्ये असे लिक्विड आहेत पहा. गुड नाईट एक घेते मी, मच्छर होतातच पाऊस आला की. तर झाली, मिस्टरांनी स्टॉप केली घ्याल त्यातनं 9 रुपयाला एक प्रोडक्ट अजून थोडंच घ्यायचं. 1460 रुपये करायला लागते. 1500 आला घेतला मी, कारण ना मिस्टरांना व्हाईट ड्रेस आहे, कपडे शर्ट, त्याच्यामुळं मला आला पण लागतो आता. जिओ मार्ट स्मार्ट बाजार लिफ्ट बंद आहे. बाईक लावली आहे आणि घरी जाणार म्हणून मला पण हेल्मेट बघत होते. वॉशरूमला चालले. प्रवास आहे. आलो घरात, सामान टाकले, लाईट आलेली आहे, पंखा लावलाय. आता नंतर दाखवतो तुम्हाला शॉपिंग.